नमस्कार मंडळी, मांडरकरांचा किशोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. 10 दिवसाकरिता आमच्या घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं होतं. मंडळी, आज आमच्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन सोहळा आहे. बाप्पाला घरातून बाहेर काढताना आपण पाहत आहात. बाप्पाला आता घरातून अंगणात आणलेला आहे. या विसर्जन सोहळ्यात वाडीतील सर्व मंडळी सामील झालेली आहेत. गेले 10 दिवस अगदी आनंदाचे गेले आणि मंडळी आज बाप्पाला निरोप देण्याचे दिवस मन अगदी गहिवरून गेले. अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक चाललेली आहे. प्रचंड गर्दी या मिरवणूक सोहळ्यात झालेली दिसून येते. हळूहळू बाप्पाला अंगणाच्या बाहेर आणलेलं आहे. आपण पाहत आहात आता बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात आहे. बाप्पाचे आगमन आता आमच्या सचिन काकांच्या अंगणात झालेलं आहे. मंडळी, कोकणामध्ये गणपती सणाला जी मज्जा असते ती खूपच वेगळी असते. रात्रभर जागून भजन नाच करून बाप्पाची सेवा केली जाते. मंडळी, बाप्पाच्या विसर्जनासाठी वाटचाल झालेली दिसून येते. बाप्पाच्या विसर्जन सोहळ्यात वाडीतली सर्व मंडळी सामील झालेली आहेत. 5 ते 6 जणांनी बाप्पाला उचलून घेतलेले दिसून येत आहे. मंडळी, गेले 10 दिवस खूप मज्जा आली आणि आज मात्र लाडक्या बाप्पाला शेवटचा निरोप देताना मन अगदी जड झालं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. मंडळी, गावच्या ठिकाणी रस्त्याची गैरसोय असल्या कारणाने पायवाटेने बाप्पाला विसर्जनासाठी नेले जाते. आमचा खेडेगाव असल्यामुळे रस्त्याची गैरसोय आहे. गल्लीतून पायवाट असल्याने तिथूनच बाप्पाला घेऊन जात आहोत. लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी दिसून येते. ढोल ताशाच्या गजरामध्ये बाप्पाची आता मिरवणूक चाललेली आहे. आपण आजूबाजूचा परिसर जर पाहिला तर अगदी हिरवागार झालेला दिसून येईल आणि असा निसर्ग आपल्या कोकणामध्ये दिसून येईल. म्हणून म्हटलं जातं की स्वर्गाहून सुंदर कोकण आमचं. आखूड अशा जागेतून बाप्पाला नेलं जातंय. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडू मोदक घेऊन या. हळूहळू बाप्पाला विसर्जनासाठी घेऊन जात आहोत. विसर्जनासाठी बाप्पाला नेताना जिथे थांबवलं जातं तिथे आता बाप्पाला घेऊन आलो आहोत. सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. दुपारनंतर मात्र पाऊस दुरावलेला आहे. त्यामुळे खूपच बरं वाटलं, कारण विसर्जन करताना कोणतीही धावपळ होणार नाही. आज आमच्या वाडीमध्ये 2 अनंत चतुर्थीचे गणपती होते. आम्ही आता पोचलो आहोत विसर्जनाच्या वेळेस जिथे बाप्पाला थांबवलं जातं. तुम्ही पाहू शकता मंडळी, आमच्याकडे कसं गणपती बसवण्यासाठी जागा बनवली आहे. त्या जागेवरती बाप्पाला आता बसवण्यात येईल. बाप्पाला आता चौथऱ्यावरती बसवलेला आहे. तुम्ही पाहू शकता मंडळी, हा आमचा बाप्पा आहे आणि बाजूला जितू काकांच्या बाप्पाला बसवलेला आहे. या आहेत आमच्या वाडीतली महिला मंडळ. अगदी उत्साहाने बाप्पाला निरोप देण्यासाठी आलेल्या आहेत. आणि हे बघा, पुरुष मंडळी संगीत बारीमध्ये दंग झालेला आहेत. मंडळी, हा जो चौतारा दिसतोय तो वाडीतील सर्व गणपती बसवण्यासाठी बांधलेला आहे, जेणेकरून पावसाळ्यात गणपती खाली बसवण्यास अडचण येऊ नये. आणि मंडळी, आता निघालोय आपल्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यासाठी धरणावरती. माझ्या
आणि आता फायनली पोहोचलो धरणावरती, जिथे बाप्पाला निरोप दिला जातो. खूप मोठे असे धरण आहे वाडीच्या बाजूला, आणि जिथे आता बाप्पाला निरोप देणार आहोत. तुम्ही पाहू शकता धरण किती मस्त वाटतंय बघायला. आणि आता शेवटचा निरोप द्यायला घेऊन जात आहेत. हे आमचं खूप मोठं धरण आहे, जिथे बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तिथे मोठी अशी तळी आहे, तिथे सर्व गणपती विसर्जन केले जातात. आपल्या लाडक्या बाप्पाला हा शेवटचा निरोप घेतो देवा. आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.